आणि आता उपराष्ट्रपती पदासाठी मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे। या संदर्भातल्या अपडेट्स पाहूयात। उपराष्ट्रपती पदासाठी उद्या निवडणूक। सत्ताधारी आणि विरोधक खासदार आज मतदानाची रंगीत तालीम। सूत्रांची माहिती, मतदानावेळी चूक न होण्यासाठी सर्व पक्षांकडून खबरदारी। एनडीएकडून उद्याच्या मतदानासाठी मॅन टू मॅन मार्किंग, तर निवडणुकीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचं, त्यामुळे प्रत्येक खासदाराची गणना करूनच मतदान। भाजपकडून ब्रेकफास्ट डिप्लोमसीचंही आयोजन। सकाळी खासदारांना कॅबिनेट मंत्र्यांसोबत नाश्त्याचं निमंत्रण। महाराष्ट्राच्या खासदारांची जबाबदारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे। उपराष्ट्रपती पदाबाबतच्या निवडणुकीमध्ये एनडीएकडे बहुमतापेक्षा अधिकचं संख्याबळ। निवडणुकीमध्ये राज्यसभा आणि लोकसभेचे 782 मतदार, एनडीएकडे 422 खासदारांचं संख्याबळ, बहुमतापेक्षा 31चं संख्याबळ अधिक। इंडिया आघाडीकडे एकूण 312 खासदारांचं संख्याबळ, जिंकण्यासाठी 391 मतं गरजेची। बहुमतासाठी इंडिया आघाडीला 79 खासदारांची गरज। व्हीप नसल्यानं क्रॉस वोटिंगचीही शक्यता। उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी। उद्याच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचे उमेदवार प्रतिनिधी श्रीकांत शिंदे, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, मंत्री राममोहन नायडू यांच्यावरही महत्त्वाची जबाबदारी। नवीन निवडून येणाऱ्या उपराष्ट्रपतींनी सावध राहावं। भाजपने मुहूर्त न काढता पितृपक्षात निवडणूक घेतली, संजय राऊत यांची टीका। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत 2 पक्ष सहभागी होणार नाही। बिजू जनता दल आणि तेलंगणामधील बीआरएस पक्ष सहभागी होणार नाही। बिजू जनता दलाचे 7 खासदार, बीआरएसचे 4 खासदार। भाजपने प्रत्येक निवडणुकीमध्ये यंत्रणांचा गैरवापर केला। धमकावणं, प्रलोभन दाखवणं भाजपला यावेळेस शक्य होणार नाही, संजय राऊत यांचा आरोप। जनता पक्ष हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापासून विधानसभा, लोकसभा प्रत्येक निवडणुकीमध्ये यंत्रणांचा गैरवापर करणं, धमकावणं, प्रलोभन दाखवणं अशा गोष्टी करतच असतात। पण ह्या वेळेला त्यांना हे शक्य होणार नाही।